भाजप सोडलेलंच नव्हतं, परंतु माझ्या खुर्चीवर भारत माता की अरे आवाज असा गेला पाहिजे की परत उद्या एक फोटो सोडायला लागायला पाहिजे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा आज दिगंची जिल्हा परिषद गट आणि विठलापूर पंचायत समिती गण, दिगंची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, अजात शत्रू, ज्यांना संबोधलं जातं असे सर्वांच्या मनावरती राज्य करणारे वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय कल्लाप्पा कुटे नाना माझा तरुण सहकारी मित्र, गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करणारा युवा चेहरा माननीय वैभव हेगडे, उपस्थित माननीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ, आटपाडी नगरीचे पहिले नगराध्यक्ष माननीय युटी जाधव सर, दिगंची आणि तालुक्याचे नेते माननीय हनुमंतराव देशमुख साहेब, व्यासपीठावरती उपस्थित माजी जिल्हा परिषदेचे सदस्य जनार्दन जिंबल साहेब, कालच ज्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला ते कवटुळी गावचे सुपुत्र माननीय श्रीरंग अण्णा, नगरसेवक माननीय ऋषी देशमुख, उमाजी चव्हाण, माननीय संदीप पुजारी, डॉक्टर कर्जे साहेब, काळे साहेब, आपल्या विठलापूर गावचे तरुण सरपंच माननीय बाळासाहेब, बरेच मान्यवर आहेत, आपले दिलीप पाटील साहेब आहेत, आपले अजित जाधव पैलवान, भगवान धडस, माजी सरपंच धडसवाडी, कल्लाप्पा कुटे साहेबांचे चिरंजीव, आपले देशमुख साहेब आहेत, देशमुख वाडीचे, आता बरेच जण आहेत. मी राजेंद्र खरातच घेतलं, त्याशिवाय पुढे जाता येईल, पहिल्यांदाच घेतलं. दैवत काळे सर आहेत, मोहन भाऊ आहेत, आपले माजी जंपी सदस्य, कुंभार साहेब आहेत, लवटे साहेब आहेत, आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण. कुठे नानांची उमेदवारी तुमच्या जीवावरती आहे. माझा मित्र दुसरा गणेश बुधावले, ज्याचा कालच प्रवेश झालाय, उभा गणेश. ओळखताय ना, त्याने पुंग्या टाईट करून टाकले काल. अमोल दादा खाली बसले, हनुमंतराव देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत पुढं. घेतलं की नाव घेतलं की डेटे म्हणतात नाही, मी त्यांचं नाव घेतलं पाटील साहेबांचं. कुणीतरी पाटील व्यासपीठावरती असल्याशिवाय फाईट होत नाही. डेटे नाना इथं आहेच ना, पुढं बस की अहो इकडे ते बरं नाही बसाय पुढं बस. तर निवडणूक आता रंगात यायला लागले आणि सगळे तज्ञ आता इकडं उतरायला लागले. दिगंची गटामध्ये अशी भाषणं करायला लागले. कुठे नानाच्या विरोधात नेमकं बोलायचं काय हा प्रश्न त्यांच्या मनात आहे. काय बोलणार, त्याने काय कुणाचं नुकसान केलं नाही, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय दिला नाही, हडपाहडपीमध्ये त्यांचं कुठं नाव नाही, काहीच नाही. बोलणार काय. एक चांगला माणूस जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे.
आणि म्हणून अमरशे देशमुख साहेब आणि आम्ही कुठे नानांना विनंती करून उभा केलाय की तुम्ही भाजपमध्ये आलं पाहिजे आणि उभा राहिलं पाहिजे. कुठे नानांची उमेदवारी ही हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे. कुठे नानांची उमेदवारी हे हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाने जे आम्हाला अधिकार आणि हक्क दिले त्याचं संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. कुठे नाना मागे पंचायत समितीचे सदस्य होते. वैभव मला वाटते ग्रामपंचायतला होता ना तो उभा नव्हता. पहिल्यांदाच वैभव पंचायत समितीची निवडणूक लढवतोय. राजेवाडी गाव एका बाजूला मतदान करणार आहे. जिंबल साहेबांच्या प्रवेशामुळे लिंगिवडे गावामध्ये चांगलं वातावरण तयार झालं.